तडीपारीच्या घावाने अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त. विभागीय आयुक्तांनी दिला अन्यायकारक तडीपाराला न्याय. सोलापूर. वाढदिवस म्हटलं की आनंदोत्सव आलाच. हार, तुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव आलाच. फटाक्यांची आतषबाजी झाली तर त्याच्या सर्वदूर जाणाऱ्या धमाक्यांचा आवाज ज्यांच्या कर्णपटलांपर्यंत पोहोचतो ते सहजासहजी न सांगताही समजून घेतात वाढदिवस साजरा होतोय. त्या क्षणी परस्परांच्या जिभेवर गोडवा वृद्धिंगत करणारा शर्करायुक्त केक आलाच. असाच एक वाढदिवस म्हणा की वर्धापन दिन. शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेसमोरील पदपथावर साजरा झाला. ज्या क्षणाला हार तुरे, शुभेच्छांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी अशा प्रदर्शनाला फाटा देत कोणत्याही जनसामान्याला तसूभरही कष्ट पडणार नाही याची सर्वांगाने काळजी घेत केक कापून एका तडीपारीचा वाढदिवस व वर्धापन दिन साजरा झाला. हल्ली 7च्या आत घरात असं साचाबद्ध आयुष्य जगणारा सामान्य माणूस तडीपारीत जातो तेव्हा पोलीस दप्तरी त्याच्या अपराधांचा आलेख उंच असतो अशी सामान्याची धारणा असते. अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले पत्रकार, न्यायासाठी लढणारे माहिती अधिकार कार्यकर्ते, व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटून कार्यव्यवस्था परिवर्तनासाठी झटणारा परिवर्तनवादी वर्ग तडीपारीच्या चक्कीत भरडला जातो. त्याच्या वेदना शब्दांकित होण्याच्या पलीकडच्या असतात. 99 अपराधी सुटले तरी चालतील, मात्र एक निर्दोष सुळावर जाऊ नये अशी आमची आदर्श न्यायव्यवस्था. कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत पोलीस यंत्रणा 24 तास डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावते. त्या कर्तव्यास प्रामाणिक व जमीर जिंदा असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे त्यांचा लौकिक जगाच्या पाठीवर वाढतो ही वस्तुस्थिती आहे. समाजातील 4 नालायकांमुळे एखादा समाज बदनामीच्या चौकटीत येतो. तद्वत एखाद्या यंत्रणेतील बेजबाबदार अधिकारी वस्तुस्थितीकडं कानाडोळा करीत चौकशी फाट्यावर ठेवून धनिकांशी अभद्र युती करतात. त्यावेळी तडीपारीच्या घावानं सैफांसारख्यांचा प्रपंच उद्ध्वस्त होतो. त्याच्या स्मृती पदोपदी जाग्या राहाव्यात म्हणून एकला चलो रे सैफांने त्याच्या तडीपारीचा पहिला वाढदिवस व वर्धापन दिन केक कापून साजरा केला. सद्यस्थितीच्या गढूळ वातावरणात भ्रष्ट व्यवस्थेतील असंगाशी छातीठोकपणे लढणारे 4 चौघे आहेत. म्हणून सांजवेळीच्या रात्रीच्या गर्द अंधाराच्या गर्भात उद्याची प्रकाशकिरणं लपली आहेत असा आशावाद जिवंत असणाऱ्या वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून सैफान स्वतःकडे पाहतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धमकीमुळे सध्या करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा चर्चेत आहेत. या धमकी प्रकरणी उपमुख्यमंत्रींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार सैफान शेख यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर 10 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान 13 सप्टेंबर रोजी पत्रकार शेख यांनी त्यांच्या तडीपारीचा पहिला वाढदिवस वा वर्धापन दिन साजरा करताना सर्वप्रथम त्यांचं निमंत्रण पत्र डिजिटल रूपी सदऱ्यावर छापून परिधान केलं होतं. त्यांच्या कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या तडीपारीत ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला, ज्यांच्या सहकार्यामुळे अन्यायकारक तडीपारी रद्द झाली, या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभलेल्या सर्वांनाच सामाजिक माध्यमातून निमंत्रण दिलं होतं. सोलापुरातील सर्व महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्याच्या भावभावना त्यांच्यापर्यंत पोहोचवून कोणत्याही बंदीचा भंग न होऊ देता 2 धडधाकट आणि 2 दिव्यांगांच्या साक्षीने केक कापून तडीपारीचा वर्धापन दिन साजरा झाला. तडीपारीची कार्यवाही झाल्यावर नव्या शहरात एक माणूस फुटपाथवर येत नाही, त्याचं कुटुंब संकटात येतं असे अनेक सैफान सोलापुरात आहेत. कायद्याचं रणमैदान लढविले. ज्यांची तडीपारी रद्द झाली त्या सर्व रणजितांना निमंत्रण देण्यात आले होते. ज्यांच्या त्यांच्या भावना पोहोचल्या बस इतकेच असेच म्हणावे लागेल. यावेळी बोलताना आंबेडकर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम भैया नवगिरे म्हणाले की एकूणच शेतकरी आंदोलन असेल तर खलिस्तानी म्हणून त्याच्यातली ताकद कमी करायची. दलितांनी आंदोलन केलं असेल तर त्यांना
नक्षलवादी म्हणून त्यांना बदनाम करायचं, मुसलमानांनी जर कुठल्या पद्धतीची भूमिका घेतली तर त्यांना पाकिस्तान दार्जिने म्हणून, कुठे कुठे गँग म्हणून, अर्बन नक्षल म्हणून बदनाम करण्याचं षडयंत्र या देशामध्ये सुरू असताना आणि या देशातील बुद्धिजीवी वर्गाची, मध्यमवर्गीयांची ही जी एक मानसिकता झालेली आहे. कारण सर्वसामान्यपणे जर आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सांगितलं किंवा समाजाला सांगितलं की मी एखाद्या XYZ गुन्ह्यातून निर्दोष सुटलोय रे, तर आम्हाला प्रतिप्रश्न केला जातो, हे पेपरला बातमी कुठं आली? म्हणजे वृत्तपत्रामध्ये बातमी आली म्हणजेच खरं. आणि वृत्तपत्र बातमी देत असताना त्याची सत्यता तपासून बघतात का? वृत्तवाहिन्या त्याची बातमी देत असताना सत्यता तपासून बघतात का? तर बघत नाहीत. ज्या अर्थी सैफन शेख यांची विभागीय आयुक्ताकडून, ज्या अर्थी सोलापूर शहरातल्या बहुसंख्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांची तडीपारी ही विभागीय आयुक्ताकडून, कोर्टाकडून रद्द झाली, याचाच अर्थ असा आहे की पोलिसांनी केलेली कारवाई बेकायदेशीर होती, अन्यायकारक होती आणि बदनाम करण्यासाठी होती, हे सिद्ध झालेलं आहे. अशा या वेगळ्या आंदोलनामध्ये डॉक्टर आंबेडकर असोच्या वतीने सहभागी होणं हे मी माझं कर्तव्य समजलं आणि मला या समाजातील बुद्धिजीवी वर्गांना, बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना हे सांगायचं आहे की कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झाला म्हणजे तो गुन्हेगार आहे, अशा पद्धतीचा टॅग जो आपण लावतो आणि एक परसेप्शन तयार करतो, हे खूप घातक आहे. बहुजन तितका मिळवावा आणि गुणदोषासहित स्वीकारावा. जोपर्यंत आपण आपल्या बहुजन समाजातील कार्यकर्ता जो तळमळीनं काम करतो त्या पाठीशी खंबीरपणे उभारणार नाही, तोपर्यंत इथल्या जातीवादी धर्मांध शक्ती ह्या बोकाळतील आणि तुमच्यामध्येच भांडणं लावतील. अशा पद्धतीची एकूण परिस्थिती असताना समाजाचा मानस बदलावा, समाजाचा कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी आज आंबेडकर असोसिएशनच्या वतीनं आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. हे आंदोलन यासाठी आहे की भारतामध्ये अशा पद्धतीची आगळीवेगळी भूमिका कोणी घेत नाही. कारण एखादा तडीपार झालेला व्यक्ती असेल, एखादा MPD झालेला व्यक्ती असेल तर त्याचं घर उद्ध्वस्त होतं, तेव्हा समाजातून तो निस्तानाभूत होतो. आणि असं असताना सुद्धा समाजासमोर छाती ठोकपणे जाणारा हा सैफन शेख, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि अशा पद्धतीनंच कुठल्याही कार्यकर्त्यावरती, कुठल्याही समाज घटकावरती अन्याय अत्याचार झाला पोलिसांकरवी, तर आंबेडकर असोसिएशन अत्यंत ठाल घेऊन पुढे उभे राहील, याचे मी आश्वासन देतो. धन्यवाद. जय भीम. आपल्याला असं म्हणायचं आहे का की पोलिस तडीपारी काढतात, MPD काढतात, तर हे त्यांच्या मनमानी पद्धतीने करतात असं तुम्हाला म्हणायचं का? ज्या अर्थी विभागीय आयुक्त तडीपारी कॅन्सल करतो, ज्या अर्थी हायकोर्ट तडीपारी कॅन्सल करतो, त्याच अर्थी पोलिसांनी केलेली कारवाई ही अत्यंत सदोष, अन्यायकारक आणि सूटबुद्धीने केलेली आहे, असं ते एकूण चित्र असतं. कारण असं आहे त्याचं की तडीपारी असेल किंवा MPD असेल, त्याला कायद्याने चौकट घालून दिलेली आहे. कुठलेही गुन्हे उचलायचे, न्यायप्रविष्ट असलेले गुन्हे देखील दाखवायचे, बेलेबल ऑफेन्स असलेले बेलेबल ऑफेन्स देखील त्या यादीमध्ये दाखवायचे आणि तडीपार करायचे आणि जा तुला काय करायचं ते कर आणि भोगत बस, अशी जी मानसिकता पोलिसांची आहे, ती माझी पोलिसांना विनंती आहे की अशा पद्धतीनं तुम्ही करू नका. जनता सतर्क आहे आणि याचा जाब जर विचारला तर तुम्हाला खूप त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. प्रसंगी तुमच्या नोकरीला देखील धोका पोहोचू शकतो, किंबहुना तुम्हाला पेन्शन देखील मिळण्याला धोका पोहोचू शकतो. तर तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य पद्धतीने कार्य करा. तुमच्यावर जरी अन्याय झाला तर हे आम्ही व्हिसल ब्लोअर, हेच आम्ही सामाजिक कार्यकर्ते, हेच माहिती अधिकार कार्यकर्ते तुमच्या मदतीला येणार आहेत. तुम्ही कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, कुठल्याही पद्धतीनं बेकायदेशीर कृत्य करू नका. जनता हे तुमच्या बरोबर आहे, परंतु चुकीचं आणि खोटं झालं तर सोलापूरची जनता नक्कीच रस्त्यावर उतरते, याचं देखील भान तुम्ही ठेवा, अशी तुम्हाला विनंती आहे. यावेळी बोलताना व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता तथा पत्रकार सैफन शेख म्हणाले की माझ्यावर केवळ आकस आणि सूडबुद्धीने लादलेल्या तडीपारीला जे जबाबदार अधिकारी व राजकीय पुढारी कारणीभूत आहेत, तसेच या खडतर वाटचालीत ज्यांचं मला सहकार्य लाभलं त्या सर्वांप्रती ऋणभाव व्यक्त करण्यासाठी आग्रहाने आमंत्रित केलं होतं. माझ्या भावना त्यांच्यापर्यंत तसेच त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. त्या तडीपारी विरुद्ध मी विभागीय आयुक्तांकडे अपील केलं होतं. त्यांनी याची सखोल पडताळणी करूनही तडीपारी अनुचित असल्याचे स्पष्ट करून मला न्याय दिला होता. त्यांचाही मी ऋणी असल्याचे सैफन शेख यांनी म्हटले.